हिस्ट्रोस्कोपी. हिस्ट्रोस्कोपी नाव तुम्ही ऐकलंच असेल. ही एक मेडिकल प्रोसिजर आहे आणि नॉर्मली हे युट्राइन कॅव्हिटी म्हणजे गर्भपिशवीचं आवरण बघण्यासाठी केली जाते. पण नॉर्मली हे हिस्ट्रोस्कोपी कोणासाठी महत्वाची आहे? तर काय-काय पेशंट ज्यांना पाळी गेल्यानंतर पण ज्यांना ब्लीडिंग होतं, अशा पेशंट्समध्ये हिस्ट्रोस्कोपी करणं महत्वाचं आहे. ज्याच्याने आतलं गर्भपिशवीचं आवरण काही ग्रोथ आहे का? किंवा काही इन्फेक्शन आहे का? हे पण कळतं. काय-काय पेशंट्समध्ये अननेसेसरीली कधी पण ब्लीडिंग होतं. पाळी येऊ दे की नाही येऊ दे, सतत थोडं-थोडं ब्लीडिंग होतं. तर ह्याचं कारणं पण शोधण्यासाठी हिस्ट्रोस्कोपी केली जाते. त्याचबरोबर हिस्ट्रोस्कोपी अजून एक इंडिकेशनसाठी केली जाते, ज्याच्यामध्ये कॉपर्टी, मिस्ड कॉपर्टी म्हणतात, की कॉपर्टी असते पण सापडत नाही. ते कधी-कधी युट्राइन कॅव्हिटीमध्येच राहते आणि अशा पेशंट्समध्ये पण कॉपर्टी काढण्यासाठी पण हिस्ट्रोस्कोपी केली जाते. पण महत्त्वाचा उद्देश हिस्ट्रोस्कोपीचा हा आहे, की हिस्ट्रोस्कोपी वंध्यत्वासाठी केली जाते. का तर आपल्याला कळायला पाहिजे, की ह्यांचे गर्भपिशवीची दोन्ही नलिका बंद आहे का? ओपन नाहीये ना? किंवा त्याच्या गर्भपिशवीचं आवरण व्यवस्थित आहे, काही पॉलिप तर नाहीये. तर मोस्टली हिस्ट्रोस्कोपी फक्त ह्याच्यासाठी केली जाते, की ज्यांना इन्फर्टिलिटी आहे.